नमस्कार, आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत। भाग 34वा। मराठी कोडी सोडवा 10 सेकंदमध्ये। कोडी अगदी सोपी आहेत, फक्त लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल, तेही 10 सेकंदच्या आतमध्ये। कोडी पाहूयात। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी ऐकायला, पाहायला आणि सोडवायला मिळतील। कोडी पाहूयात। कोड नंबर 1। लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो। लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो, पण रबरासमोर मी हरतो। पण रबरासमोर मी हरतो। ओळखा पाहू मी कोण? काय असेल बरं या कोड्याचं उत्तर? थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल। या कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे। कोणती अशी गोष्ट आहे की जी लोखंडाला खेचू शकते पण रबरासमोर हार मानते? विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल। तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे चुंबक। कोड नंबर 2। जगभर मी फिरतो पण जमिनीवर ठेवत नाही पाय। जगभर मी फिरतो पण जमिनीवर ठेवत नाही पाय। दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो। दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो। रात्र आहे काळोखी माझ्याशिवाय। रात्र आहे काळोखी माझ्याशिवाय। ओळखा पाहू मी कोण? ओळखा पाहू काय असेल बरं या कोड्याचं उत्तर? थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल। कोण जगभर प्रवास करून किंवा कोण जगभर फिरून जमिनीवर पाय देखील ठेवत नाही आणि दिवसा मात्र झोपा काढतो आणि रात्रीचा जागा होतो। त्याच्याशिवाय रात्रही काळोख आहे। ओळखा पाहू याही कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे। तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे चंद्र। कोड नंबर 3। पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून। पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून। जेवणाशी आहे माझा जवळचा संबंध। जेवणाशी आहे माझं जवळचं नातं। जेवणाशी आहे माझं जवळचं नातं। ओळखा पाहू मी कोण? सांगा पाहू या कोड्याचं उत्तर काय असेल? या कोड्याचं उत्तर देखील खूप सोपं आहे। थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल। कोणाचा जन्म पाण्यातून होतो आणि पाण्यातच तो मरून जातो आणि त्याचा जेवणाशी मात्र खूपच जवळचा संबंध आहे। मी एक तुम्हाला क्लू देते, त्या गोष्टीशिवाय आपण जेवणाची कल्पना देखील करू शकत नाही। आता ओळखा पाहू या कोड्याचं उत्तर काय असेल? तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे मीठ। कोड नंबर 4। असं काय आहे जे कितीही पाऊस आला तरी ते भिजत नाही? असं काय आहे जे कितीही पाऊस आला तरी ते भिजत नाही? विचार करा बरं, अशी कोणती गोष्ट आहे की ती पावसात देखील भिजू शकत नाही? या कोड्याचं उत्तर थोडंसं फसवं आहे। थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल। तुमची वेळ सुरू होते आता। उत्तर आहे पाणी। कोड नंबर 5। एका इमारतीच्या 25व्या मजल्यावरील एक माणूस खिडकी स्वच्छ करीत होता। एका इमारतीच्या 25व्या मजल्यावरील एक माणूस खिडकी स्वच्छ करीत होता। अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो। अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो, पण त्याला दुखापत होत नाही। हे कसं काय बरं शक्य आहे? सांगा पाहू काय असेल बरं या कोड्याचं उत्तर? का त्या माणसाला दुखापत होत नसेल? या कोड्याचं उत्तर या कोड्यामध्येच लपलेलं आहे। तुम्ही जर कोड लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुम्हाला या कोड्याचं उत्तर नक्कीच देता येईल। तुमची वेळ सुरू होते आता।
उत्तर आहे कारण तो इमारतीच्या आतून खिडक्या स्वच्छ करीत होता, त्यामुळे तो पडला तरी त्याला लागेल कसे. किती मजेशीर आणि गमतीशीर उत्तर आहे. अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी ऐकायला, पाहायला आणि सोडवायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.